सुस्वागतम. सगळ्यांचं स्वागत आहे कॉमेडीच्या महामंचावरती, जिकडे हसवायला येणार कॉमेडीचे बाप घेऊन फू बाय फू, दोन फूल एक हात. सुरुवात करायची आजच्या भागाला, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. रेणुकाताई शहाणे आणि चॉकलेटच्या देवी निर्मितीताई सावंत. तेव्हा आज आपल्या या मंचावरती परीक्षकांचं स्वागत झालंय, पण परीक्षक म्हणून काल जे प्रेक्षक निवडले गेलेले आहेत त्या पाचही परीक्षकांचं आपण स्वागत करूयात. जोरदार टाळ्या. आणि आज या परिवारामध्ये आणखीन एक परीक्षक येणार आहेत, पण पाहुणे म्हणून, ज्यांच्या मराठी पावलानं हिंदी चित्रपट सृष्टीतले तारे सुद्धा जमिनीवर आलेत. यस, तुमच्या लक्षात आलंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अमोल गुप्तेजींचं. तुम्ही तिकडे भेटलात, ह्या सगळ्यांना भेटलात, तुम्ही सगळ्यांना ओळखताय म्हणजे तुम्ही नक्कीच फू बाय फू बघता. बघतो म्हणजे काय, डबल बघतो आणि टिबलही बघतो आणि आम्हासिके पण मासे फार आवडतात. म्हणजे कालच्या माशांचा एपिसोड तुम्हाला आठवलेला आहे, म्हणजे आज डबल धमाका आहे असं म्हणायला हरकत नाही. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. अमोल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता मी तुम्हाला विनंती करतो त्या समोरच्या सिंहासनावर विराजमान होण्याची. आणि आता खूप सारे परीक्षक इकडे आलेले आहेत, तेव्हा सुरुवात करायची आजच्या हसवा हसवीला आणि बघायचं आजची पहिली जोडी कोण आहे. ताबडतोब बंद करायचं, सगळे हसवा फसवी काय चालली तिथे. चला हे म्युझिक वाले, चला निघायचं, चला चला उठायचं. हे प्रेक्षक चला चला, हे तुमचं काही काम आहे निघायचं. हे चला चला पटकन बंद करा. एक मिनिट मध्ये बोलायचं नाही. हे परीक्षक आहेत का? नमस्कार ताई, नमस्कार रेणुकाजी आणि गुप्ते साहेब, नमस्कार. नाही पण आता तुम्हाला निघायला लागलाय. चला चला, ह्यो कार्यक्रम मी बंद पाडण्यासाठी इथं आलेला आहे. असं काय करतात? एक मिनिट, मला सांगायचं जबाबदार माणूस कोण आहे? मी काय कुठल्या अंगाने जबाबदार दिसताय तुम्ही? म्हणजे तसं नाही, म्हणजे कसं आहे, इथे काही चुका झाल्या, मी 2-2 वेळा रिटेक घेतले की सगळे म्हणतात याला हाच जबाबदार आहे, म्हणून मीच जबाबदार माणूस आहे इकडे. अजाबाद विनोद करायचा नाही, ऑन ड्युटी एकदम सिरियस बर का. प्रॉब्लेम काय नक्की? प्रॉब्लेम असा आहे की यो फू भाई फू नामक जो कार्यक्रम आहे, ह्यो कार्यक्रम अत्यंत संस्कृतीला घातक आहे. हो, ताबडतोब मला सांगा निलेश साबळे कुठं आहे? त्याला मी ताबडतोब अटक करण्यासाठी आलेला आहे, कारण त्याच्या नावाचा माझ्याकडे वॉरंट आहे. कोणी केली आहे तक्रार? ते बाहेर सोनोपंत उभे आहेत. कोण? चोरपंत? चोरपंत नाही हो, सोनोपंत. कोण आहे हा माणूस? थांबा बोलवतो. जरा साईड वर का ध्यानात ठेवा. हो सोनोपंत. त्याच्या आईचं बहिर आहे का काही? कोण आहे हा? बघा ते कुठे हाच तो साबळे. याला ताबडतोब अटक करा, ताबडतोब अटक करा. या कार्यक्रमामुळे संस्कृती ढासळत चाललेली आहे. कशावरून? कशावरून म्हणजे काय? बाईकवरून आणलं मी त्यासनी. नाहीये, संस्कृती कशावरून ढासळत चाललीये? कशावरून म्हणून विचारतायत? वर करून कशावरून म्हणून विचारतायत? हिंसा हिंसा नाही, हिंसा नाही. हे बघा कमिशनर साहेब. नमस्कार सर. कोण कमिशनर आहे? तुम्ही? नाही हो, हवालदार आहे मी, हवालदार. तेच हो. मी तुम्हाला सांगतो, 2 पर्व गेली 2 पर्व हा कार्यक्रम मी सहन करतोय. तुम्हाला एन्जॉय करतोय असं म्हणायचंय? थोत्रीत मरी ना तुझ्या हातात, थोत्रीत मरी. हिंसा काय नाही. समर्थांनी म्हणून ठेवलेला आहे, टवाळा आवडे विनोद. बर का फौजदार साहेब, टवाळा आवडे विनोद असं म्हणलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमामुळे टवाळखोरी वाढत चाललेली आहे समाजात, संस्कृती ढासळतीये. लक्षात घ्या, तुम्ही यांना अटक करा ताबडतोब. असं झालंय तरी काय? पहिल्यांदा ते मला सांगा. थोबाड वर करून विचारतोस काय झालंय? बाजूला व्हा फौजदार, बाजूला व्हा. मी तुम्हाला सांगतो, माझ्या शेजारी एक गृहस्थ राहत होते. फू बाई फू हा कार्यक्रम बघायचाय. हसून हसून चचले. अच्छा, म्हणजे याचं टेन्शन तुम्हाला जास्त आलं? त्याचं टेन्शन आलेलं नाहीये, ते गेले ते बरंच झालं. पण मूळ मुद्दा असा आहे, माझ्याकडनं 51 रुपये उधार घेतले होते, ते न देता गेले. आता माझे नुकसान कोण भरून देणार? सैनिक. अहो
हे सगळं या फू फू कार्यक्रमामुळे झालेलं आहे. संस्कृती ढासळत चाललेली आहे, लक्षात घ्या. आपण एक काम करूया, हम्म. आपण तिथे जाऊन ह्यो कार्यक्रम बघूया. हम्म. याच्यामध्ये काय आपल्याला वांगाळ आढळलं तर आपण ताबडतोब ह्यो कार्यक्रम बंद करू. चालेल तुम्हाला? हरकत नाही छोटा जवान. छोटा जवान. Two by two.